हम देखेंगे यस अंपायर का ग्रीन सिग्नल इस मुकाबले के लिए। गेम इज ऑन। पहली गेंद गणेश पारेंगे तैयार। बढ़िया स्ट्रोक, 30 यार्ड दायरे के ऊपर से खेला, इस बार ऑफ साइड में, और अंपायर का इशारा हमारी तरफ बाहर आई। ये आए नंबर 4। आशीर्वाद लाभला पनवेल शहरात फेमस झाला, पाटलाचा त्याला आशीर्वाद लाभला, रायगड जिल्ह्यात फेमस झाला, शिवाजी पाटलाचा त्याला आशीर्वाद लाभला, पनवेल शहरात फेमस झाला। रुपेश पाटिल ने क्या शानदार शुरुआत की है दोस्तों। पहली गेंद के ऊपर अटैक किया था ऑफ साइड में, 30 यार्ड दायरे के सर के ऊपर से खेला था इस गेंद को 4 रनों के लिए, और शानदार शुरुआत बगैर विकेट के नुकसान पर 4 रन कैलाशवासी अरुण क्रिकेट टीम रोहिंजन की। इस बार गेंदबाज गणेश पारेंगे। हियर इज नेक्स्ट वन। दूसरी गेंद के लिए तैयार है। रिवर्स अटेम्प्ट किया था, शानदार स्ट्रोक खेला है। क्या लाजवाब बल्लेबाजी यहां पे रुपेश पाटिल के बल्ले से आया ये दूसरा चौवा। आठ रन बने हैं 2 गेंदों के ऊपर। क्या लाजवाब बल्लेबाजी की है रुपेश पाटिल ने। अगर देखा जाए तो इस गेंद के ऊपर जो कि रिवर्स अटेम्प्ट किया था, हालांकि ये शॉट बहुत ही रिस्की शॉट रहता है, फिर भी रुपेश अपने ऊपर कॉन्फिडेंस है। उन्होंने क्या शानदार कन्वर्ट किया था इस गेंद को 4 रनों के लिए। थोड़े से फील्डिंग में तब्दीली, 30 यार्ड दायरे के अंदर हम देख रहे हैं एक सिलिमिडॉन, एक ऑन साइड में सिलिमिडॉन, एक जो कि शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, और एक शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग। ऑफ साइड में अगर देखा जाए तो शॉर्ट डीप, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, एक शॉर्ट थर्ड मैन। इस बार उठा दिया, व्हाट अ शॉट, जस्ट लाइक अ रॉकेट। दिस इज द मिनिमम 4 रन्स। ये लगातार तीसरा चौवा बल्लेबाज रुपेश पाटिल के बल्ले से। थैंक यू सो मच। यहाँ पे खालापुर तहसील और पनवेल तहसील में क्रिकेट और बैट और बॉल का द्वंद्व युद्ध देखेंगे दोस्तों। और क्रिकेट के मुकाबले में 2 टीमों के बीच में क्रिकेट की ये डिशुम मैदान के अंदर हम देखेंगे, जिसमें कि 3 गेंदों के ऊपर लगातार 3 छक्के खेले हैं बल्लेबाज रुपेश पाटिल ने। अच्छा स्ट्रोक खेला, सॉफ्ट हैंडेड खेला है इस गेंद को, जब तक कि फील्डर के हाथ में जा पहुंचे। इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल की, और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है बगैर विकेट के नुकसान पर 13 रन। यस, अब पहली मर्तबा जो ऑन स्ट्राइक में खेल रहे बल्लेबाज, जिसमें कि रायगढ़ प्रीमियर लीग के आइकॉन खिलाड़ियों में जिसका नाम फक्र से लिया गया था और बहुत सारी बोली लगी थी, वो है चीनू पाटिल रोहिंजन। सामने है गेंदबाज गणेश पारेंगे। थोड़े से महंगे साबित हो चुके हैं, अभी तक 4 गेंदें फेंकी है जिन्होंने 3 चव्वे खाए हैं। गणेश पारेंगे। ओ क्या गेंद डाली थी, टप्पा खाने के बाद बिल्कुल नीचे रही, और कुछ समझने से पहले ही गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति हुई। इसी के साथ अंपायर का इशारा 22 के रूप में 1 रन मिलेगी, और इस 1 रन के साथ टोटल में इजाफा हुआ 14 रन। 1 4, 14 रन बगैर विकेट के नुकसान पर। अंतिम गेंद शायद इस ओवर की शेष रहेगी। गणेश पारेंगे गेंदबाजी कर रहे हैं आयुष रिसोर्ट इन की तरफ से, और सामने है एक हार्ड हिटर बल्लेबाज जिन्होंने दर्शकों का दिल जीता है, वो है रोहिंजन के रुपेश पाटिल ऑन स्ट्राइक। क्या गेंद डाली थी, इस बार थोड़ी सी फंबलिंग जरूर हुई, और इस दौरान 1 रन मुकम्मल की है दोनों बल्लेबाजों ने, और इसी के साथ ओवर की समाप्ति
एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल रन संख्या बन चुकी है 15 रन बगैर विकेट के नुकसान पर 22 के रूप में ये 1 रन मिली और इस 1 रन के साथ टीम का टोटल हो चुका है 15 रन बगैर विकेट के नुकसान पर, जिसमें कि रुपेश पाटिल 3 चौवे और 2 सिंगल बनाकर यहाँ पे 13 के नीचे औसत पर खेल रहे हैं और चीनू पाटिल ने अभी तक खाता नहीं खोला। एमएलए ट्रॉफी 2021 क्या शानदार आयोजन किया है, स्पेशली थैंक्स ऑर्गेनाइजर बिकॉज बिग ट्रॉफी, अगर ट्रॉफी की तरफ देखा जाए तो किसी का भी दिल ललचा जाएगा। खासतौर से फिर एक बार मैं यहाँ पे बेस्ट ऑफ लक कहना चाहूंगा हमारे देवेंद्र पाटिल और धर्मेंद्र घोगरे को, जिनका भी चुनाव हो चुका है यहाँ पे रायगढ़ प्रीमियर लीग में, उनको भी बेस्ट ऑफ लक देना चाहूंगा। दोस्तों बहुत बड़ा प्लेटफॉर्म है रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ का बहुत सालों का एक सपना सच होने जा रहा है। आने वाली 2 फरवरी से 9 फरवरी तक जो कि कसरखंड के मैदान पर खेली जाएगी, जिसकी कि प्रेसिडेंट है मिस्टर अनिल दादा पाटिल, प्रभारी सरपंच कसरखंड, और जो कि मंगेश दादा वाकड़ीकर। उसके बाद हम दत्ता गायकर को देखेंगे, राजू टांडेल, और पूरी खोडिलदेव टीम ने उस मुकाबले के लिए बहुत सारी मेहनत की है। तो जरूर वहां पे आइएगा और रायगढ़ टेनिस क्रिकेट के लिए सभी खिलाड़ियों के लिए एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म, वहां पे अपना हुनर दिखाएगा, अपनी ताकत दिखाएगा। आने वाली टेनिस क्रिकेट के जगत में आपका फ्यूचर ब्राइट होगा। सेकेंड ओवर हम देखेंगे रुपेश जामकर को, आरसीसी रेस टीम द्वारा गेंदबाजी करेंगे। रुपेश जामकर सामने है बल्लेबाज रुपेश पाटिल सामने खेलेंगे, गेंदबाजी करेंगे रुपेश जामकर। रिसॉर्ट एंड की तरफ से 5 ओवरों का ये मुकाबला, पहली ओवर में हमने 15 रन देके, अब दूसरी ओवर रुपेश जामकर तैयार है। फिर एक बार ऑन स्ट्राइक रुपेश पाटिल, अंपायर का ग्रीन सिग्नल यहाँ पे दूसरी ओवर के लिए। इस गेंदबाज तैयार, हियर इज फर्स्ट वन, पहली गेंद के लिए गेंदबाजी के लिए तैयार है रुपेश जामकर। लोअर फुल टॉस बॉल, अटैक तो जरूर हुआ था लेकिन यहां पे विकेट का पतन हो चुका है शायद, क्योंकि जो यहां पे लॉन्ग ऑफ का एरिया है यहां पे कमेंटेटर को नहीं दिखाई दे रहा है, तो अंपायर हमारी तरफ इशारा करिएगा प्लीज। Yes, Rohinton have lost the wicket. First wicket is gone. Is on 15 run. The man was out. रुपेश पाटिल एंड न्यू कैंडिडेट नए बल्लेबाज को इनिंग नंबर 3 पर हम देखेंगे मधुकर पाटिल। कैलाशवासी अरुण क्रिकेट टीम रोहिंटन 1 विकेट के नुकसान पर 15 रन बन चुके हैं। आउट होने वाले पहले बल्लेबाज रुपेश पाटिल शानदार पारी को अंजाम दिए थे, जिन्होंने 6 गेंदों में 13 रन बनाए थे, जिसमें कि 3 चौवे शामिल है। अब नए बल्लेबाज हम देखेंगे मधुकर पाटिल को। रुपेश जामकर पहली गेंद के ऊपर उन्हें सफलता हासिल जरूर हुई है, और इसी तरह से अगर देखा जाए तो सफलता मिलनी चाहिए आरसीसी पेट टीम को, आरसीसी रीस टीम को, तब जाकर कम रनों के ऊपर रोकने में कामयाब होगी। क्योंकि अगर देखा जाए अरुण क्रिकेट टीम, कैलाशवासी अरुण क्रिकेट टीम रोहिंटन की तरफ तो बहुत ही डीप बल्लेबाजी है उनकी, तो ऐसे में थोड़ा सा तकलीफ होगी गेंदबाजों को, थोड़ा सा परिश्रम करना पड़ेगा, और वैसे परिश्रम करते हुए गेंदबाज हमें दिखाई दिए। रुपेश जामकर ने पहली गेंद के ऊपर विकेट टपकाया। फुल टॉस गेंद 30 से ड्राइव खेला है लॉन्ग ऑन में, वहां पे खिलाड़ी मौजूद है, जब तक कि थ्रो करे 1 रन फिर एक बार बना लिए दोनों बल्लेबाजों ने, और इस 1 रन के साथ टीम का टोटल हो चुका है 16 रन 1 विकेट के नुकसान पर। काफी शानदार शुरुआत दोस्तों एमएलए ट्रॉफी 2021 का ये शानदार सफर, और इस सफर का आज की सत्र का ये दूसरा मुकाबला, जिसमें कि एक तरफ आरसीसी सीरीज और एक तरफ कैलाशवासी अरुण क्रिकेट टीम रोहिंटन को हम देखेंगे। आरसीसी रेस टीम ऑन द टॉस एंड डिसाइड टू फील्ड फर्स्ट, पहले बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था यहाँ पे अरुण क्रिकेट टीम रोहिंटन को। दूसरी गेंदबाजी रुपेश जामकर तैयार है। लगातार फुल टॉस गेंदें रुपेश जामकर के द्वारा देखी गई, लेकिन इस बार आउटसाइड द ऑप्शन बहुत ज्यादा डाला गया इस गेंद को, और अंपायर द्वारा इस गेंद को खराब दर्शाया गया। अतिरिक्त रन संख्या से टीम का टोटल बढ़ता हुआ 17 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। काफी शानदार शुरुआत, जिस अंदाज से शुरुआत होनी चाहिए थी उस अंदाज से अभी तक रोहिंटन टीम की शुरुआत हमें देखने को मिली है। 17 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। ब्रश किया है, एज लगी है, यस इट इज टेकन, चीनू पाटिल हैज गॉन एंड रोहिंटन हैव लॉस्ट द विकेट। 1,20,000
प्रथम पारितोषक सुभाष पाटील अशोक पाटील आहेत दोघे आयोजक युवा मोर्चाचा उपाध्यक्ष झाला कार्यकर्ता बीजेपी वाला क्रिकेट वीरांनो करतेश्वर मैदानी झाला भेटू अशोकजी पाटलाला. ये तो इस मुकाबले का थीम सॉन्ग अशोक पाटिल के नाम से इस मुकाबले को भी जाना जाता है. उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा. बहुत ही बढ़िया ऑर्गेनाइज किया इस टूर्नामेंट को. तो यहाँ से चीनू पाटिल गोल्डन डक विकेट के शिकार हुए हैं. बहुत ही बड़े विकेट है और कुछ नहीं कर पाए इस मैदान के अंदर रोहिंटन टीम के लिए. ब्लॉक हॉल में यॉर्कर टाइप के इस गेंद के ऊपर क्या शानदार फील्डिंग देखने को मिली. फॉलो थ्रो में बेहतरीन फील्डिंग यहाँ पे रूपेश जामकर कारीगर गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त. अभी तक मेरे ख्याल से 4 गेंदें डाली है और 2 विकेट लिए उन्होंने. शानदार गेंदबाजी. गेंद में देखिएगा रफ्तार नहीं है लेकिन वेरिएशन बहुत ज्यादा है. कभी आउट स्विंग, कभी इन स्विंग, कभी लोअर फुल टॉस, कभी अलग अलग तरह की गेंद. ओ हो क्या गेंद डाली थी इस बार. देखेंगे तो टप्पा आउटसाइड द ऑफ स्टंप डाला था गेंदबाज ने. जैसे ही गेंद पिच हुई गेंद के अंदर जो कि पिच पे तो टर्न किया, इन स्विंग हुई गेंद और शायद बचे बाल ऑफ स्टंप उखाड़ दिया जा सकता था गेंदबाज द्वारा, लेकिन किस्मत ने साथ दिया बल्लेबाज का. कोई रन नहीं मिलेगी. डॉट गेंद की समाप्ति. काफी अच्छी शुरुआत रूपेश जामकर. पहली गेंद थोड़ी सी महंगी साबित हुई थी. 15 रन खर्च किए थे. उसके बाद हमने देखा कि रूपेश जामकर गेंदबाजी कर रहे हैं. अभी तक बेहतरीन गेंदबाजी उनकी तरफ से देखने को मिली है. उठा दिया इस गेंद को हवा में. ओ माय गॉड, दिस इज अ ब्रिलियंट स्ट्रोक. मैक्सिमम 6. रूपेश जामकर कहेंगे सब कुछ तो अच्छा चल रहा था लेकिन आखिरी गेंद के ऊपर जब छक्का लगा तो फिर रोहिंटन टीम के लिए एक खुशखबरी, एक खुशी की लहर आई रोहिंटन टीम के खेमे में. और टीम का टोटल अगर देखा जाए 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. तेईस रन 1 विकेट के नुकसान पर. तो चलो दोस्तों, 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल अगर देखा जाए तो 23 रन बन चुके. 1 विकेट के नुकसान पर आउट होने 2 विकेट के नुकसान पर आउट होने वाले लास्ट बल्लेबाज थे चीनू पाटिल जो गोल्डन डक विकेट के शिकार हुए थे. अब देखा जाएगा तो मधुकर पाटिल और सुजीत पाटिल ये 2 बल्लेबाज हम मैदान में देखेंगे. अरुण क्रिकेट टीम कैलाशवासी, अरुण क्रिकेट टीम रोहिंटन और आरसी सीरीज के बीच में ये मुकाबला. तीसरी ओवर के लिए गेंदबाज तैयार है. 5 ओवरों के इस मुकाबले में 2 ओवर का खेल अभी तक समाप्त हो चुका है. मनीष कोकम्बे गेंदबाजी के लिए तैयार. आउटसाइड द ऑफ सम. यस, संतोष चौधरी हमारी तरफ मुड़े हैं और ये देखिएगा उनकी शानदार अदा है. यस, थोड़ा सा हंसी मजाक, क्योंकि अंपायर का काम होता है हरदम प्रेशराइज रहना, बहुत चौकन्ने रहना पड़ता है अंपायर को, तो थोड़ा सा रिलैक्स हो रहा है. यहाँ पे संतोष चौधरी ने हमारी तरफ मुड़कर इस गेंद को वाइड करार दिएगा. अतिरिक्त रन संख्या से टीम का टोटल हो चुका है 24 रन 24.
एज लगी, ब्रश किया था गेंद ने बल्ले को, मिस फील्डिंग हुई, फम्बलिंग हुई शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी द्वारा, और इस दौरान 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाज द्वारा। एक ही रन पूरी कर ली, माफ कीजिएगा, और 1 रन के साथ टीम का टोटल हो चुका है 25 रन। लग रहा था जब फम्बलिंग हुई थी, ऐसे लग रहा था दूसरी रन के लिए दौड़ पड़ेंगे दोनों बल्लेबाज, लेकिन नहीं, रिस्क नहीं लेना चाहते बल्लेबाज मधुकर पाटिल और सुजीत पाटिल। टीम का टोटल 1 से बढ़ता हुआ 25 रन 2 विकेट के नुकसान पर। एक तरफ है कैलाशवासी अरुण क्रिकेट टीम रोहिंजन और आरसी सीरीज टीम के बीच में क्रिकेट की एक बिग फाइटिंग मुकाबला यहां पे देखने को मिलेगा एमएलए ट्रॉफी 2021 के शानदार पर्व में। क्या गेंदबाजी थी, रफ्तार थी, क्या जबरदस्त रफ्तार थी। गेंद को टप्पा खाने के बाद फिर एक बार इन स्पिन हुई गेंद विकेट कीपर की दस्तानों में गई। कुछ समझने से पहले ही गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में और एक डॉट गेंद की समाप्ति हुई। टीम का टोटल वहीं पे रुका हुआ 25 रन। 25 रन बन चुके हैं। रोहिंजन पहले बल्लेबाजी कर रहे हैं और गेंदबाजी अगर देखी जाए तो आरसीसी पेट टीम द्वारा उठा दिया इस बार हवा में। खिलाड़ी वहां पे मौजूद रहेंगे शायद। ये बेहतरीन कैच लपकी गई और यहां से तीसरे विकेट का पतन रोहिंजन टीम के। थैंक यू सो मच। यहां से नए बल्लेबाज ऋतिक पाटिल को देखेंगे। रोहिंजन टीम के बल्लेबाजों को एक अच्छी साझेदारी बनानी पड़ेगी, रुक कर खेलना पड़ेगा, टिक कर खेलना पड़ेगा, क्योंकि लगातार विकेटें जाती हुई नजर आ रही है। पहले सत्र में थोड़ा सा रुपेश पाटिल जब तक बल्लेबाजी कर रहे थे ऐसे लग रहा था रनों का अंबार खड़ा करेगी रोहिंजन टीम, लेकिन गेंद में देखिएगा रफ्तार के साथ स्पिन भी है, टर्न भी है। इस गेंदबाज की तारीफ करना चाहूंगा, मनीष कोलंबे। वेरी गुड बॉलिंग। कमबैक करने वाली गेंदबाजी यहां पे आरसीसी रेस टीम द्वारा। टप्पा खाने के बाद एक्स्ट्रा बाउंस हुई थी, गेंद जंप किया था गेंद ने, तो यहां पे निश्चित तौर से अंपायर, स्क्वायर लेग अंपायर ने यहां पे बता दिया, वार्निंग दी गई है एक्स्ट्रा बाउंस की। यस, अच्छी गेंदबाजी, लेकिन कुछ भी हो, मनीष कोलंबे ने इस मुकाबले में आरसीसी रेस टीम को वापस लाया है। लेकिन अब सवाल है कि रोहिंजन टीम के बल्लेबाज कब तक वेट करेंगे। अब यहां से वेट करेंगे तो मैदान में फिर कुछ नहीं कर पाएंगे। कुछ तो बड़ा टारगेट सेट करना है आपको, सामने एक बड़ी टीम है। ये देखिएगा इस बार अच्छी कोशिश थी गेंदबाज की, और इसी के साथ ओवर की समाप्ति हुई। 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल हो चुका है स्कोर कार्ड के ऊपर 25 रन, 25 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओवर्स। 3 ओवर के साथ 25 रन। देखा जाए तो इस ओवर में आए मात्र 2 रन। क्या कमबैक किया है गेंदबाज मनीष कोलंबे ने, तारीफ करनी कोकम्बे, मनीष कोकम्बे ने क्या कमबैक किया है और अपने टीम को अच्छी पोजीशन पर लेके जाने का बिल्कुल प्रयास किया जा रहा है गेंदबाज द्वारा। लेकिन बात करेंगे रुपेश पाटिल की, जिन्होंने लगातार 3 चौवे लगाए थे रोहिंजन टीम द्वारा, तो लग रहा था कि रनों का अंबार खड़ा कर देगी रोहिंजन टीम। लेकिन जैसे ही रुपेश पाटिल की विकेट गिरी, उसके बाद चीनू पाटिल गोल्डन डक विकेट के शिकार हुए और यह सिलसिला लगातार जारी रहा रोहिंजन टीम के लिए, और उसी का फायदा मिला आरसीसी रेस टीम को। और इस वक्त आरसीसी रेस टीम एक अच्छी पोजीशन पर स्टैंड कर रही है, यह बहुत बड़ी बात। लेकिन अब भी 2 ओवर जरूर है कैलाशवासी अरुण क्रिकेट टीम रोहिंजन के हाथों में, और इस 2 ओवर में अपने टीम के लिए एक अच्छा टारगेट, एक कंफर्टेबल टारगेट सेट करना चाहते हैं तो कम से कम प्रति ओवर 15 रन आने बेहद जरूरी होंगे, जिसमें कि 2 बल्लेबाज हम देखेंगे, सुजीत पाटिल और ऋतिक पाटिल, और चौथे नंबर की गेंदबाजी के लिए गेंदबाज रुपेश जामकर।
ऋतिक पाटिल ऑन स्ट्राइक, रूपेश जामकर चौथे नंबर की गेंदबाजी के लिए तैयार। कप्तान ने उनके ऊपर भरोसा जताया, गेंदबाज तैयार। पहली गेंद, बढ़िया स्ट्रोक खेलने का प्रयास था। ऑन साइड में गेंद मिड विकेट के रीजन में फील्डर ने फील्ड की, जब तक कि थ्रो करे इत्मीनान के साथ। एक रन मुकम्मल की, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा और इस एक रन के साथ टीम का टोटल हो चुका है 26 रन। 26 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। फोर्थ ओवर इन प्रोग्रेस। रूपेश जामकर ये गेंदबाज है यहाँ पे आरसी सीरीज टीम के। शानदार कमबैक, गेंदबाजों ने क्या एफर्ट लगाया है। ये होता है क्रिकेट का टीम वर्क दोस्तों। एक आध गेंदबाज अगर अच्छी गेंदबाजी नहीं करता तो आने वाले गेंदबाजों ने अपने ऊपर वो जिम्मेदारी लेनी बेहद जरूरी होती है, और वही काम देखने को मिला आरसीसी रीस टीम का, जो कि पहले गेंदबाज थोड़े से महंगे साबित हुए थे, जिन्होंने 15 रन खर्च किए थे। उसके बाद अगर देखा जाए तो आरसीसी रीस टीम ने बेहतरीन अंजाम दिया है। और लोअर फुल टॉस गेंद, वहां पे खिलाड़ी मौजूद और एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, और इस एक रन के साथ टीम का टोटल हो चुका है 27 रन। 27 काफी बढ़िया क्रिकेट आरसी सीरीज और कैलाशवासी अरुण क्रिकेट टीम रोहिंजन के बीच में। बल्लेबाजी हम देखेंगे रोहिंजन टीम को, जहां पे हम देखेंगे सामने है बल्लेबाज ऋतिक पाटिल। दूर वाली छोर से गेंदबाज अंपायर की दाहिनी छोर से तैयार। स्ट्रोक तो बढ़िया खेला है, वहां पे खिलाड़ी मौजूद है। यस यस, इट इज टेकन वंस अगेन। रोहिंजन हैव लॉस्ट द विकेट। शुक्रिया शुक्रिया। बेहतरीन संगीत के साथ इस मुकाबले को सवारा जा रहा है। हमारे डीजे ऑपरेटर भी इस मुकाबले में पूरी तरह से घुस चुके हैं, लेकिन हालात बहुत नाजुक है मैं कहूंगा रोहिंजन टीम के। लगातार विकेटें जा रही। ऋतिक पाटिल आउट होने वाली चौथे नंबर के खिलाड़ी थे रोहिंजन टीम के। खासा कारनामा नहीं कर पाए, मात्र एक रन पर आउट होने वाले चौथे नंबर के खिलाड़ी थे ऋतिक पाटिल। उसके बाद रोशन पाटिल मैदान में इन हो चुके हैं, रोहन पाटिल माफ कीजिएगा, और सुजीत पाटिल अभी तक पारी को अंजाम दे रहे हैं। रोहन और सुजीत, अभी इन दोनों को अच्छा कारनामा करना ही पड़ेगा रोहिंजन टीम के लिए। बढ़िया स्ट्रोक खेला, खिलाड़ी गेंद के नीचे, लगातार दूसरी विकेट। कि ताश का महल बनाओ और नीचे से एक पत्ता खींच लो, पूरा महल बिखर जाता है। उस तरह से हमने देखा रुपेश पाटिल और चिन्नू पाटिल की विकेट जाने के बाद रोहिंजन टीम पूरी तरह से बिखरते हुई पत्ता पत्ता ऐसे हिल रहा है, और विकेटों का सिलसिला लगातार जारी है रोहिंजन टीम के लिए। नए बल्लेबाज राज पाटिल को देखेंगे, विकेट बल्लेबाज नंबर 7 पर बल्लेबाजी के लिए रोहिंजन टीम की तरफ से। लेकिन तारीफ करना चाहूंगा, रुपेश जामकर हो या फिर मनीष कोकम्बे हो, वाह शानदार गेंदबाजी, क्या गेंदबाजी की है। पहली गेंदबाजी की बात करें, गणेश पारिंगे 15 रन दिए थे। उसके बाद अगर देखा जाए तो रुपेश जामकर ने गेंदबाजी करते हुए महज रन दिए थे 8 और 2 विकेट लिए थे। उसके बाद मनीष कोकम्बे ने यहाँ पे 2 रन देकर 2 विकेट लिए थे, 1 विकेट लिया था, और रुपेश जामकर ने अभी तक 2 विकेट लिए हैं लगातार। यहां से रनआउट का खतरा हो सकता है, डायरेक्ट हिट हुआ और ये अंपायर की उंगली आसमान में।
ऐसे कहते हैं ना कि लग रहा था कि पूरा बगीचा, वहम था कि पूरा बगीचा अपना है, लेकिन तूफान के बाद पता चला कि तिनके तिनके पर हक हवाओं का था। जैसे कि बल्लेबाज की शुरुआत इस तरह से हुई थी रोहिंग्टन टीम की, तो लग रहा था कि रनों का सिलसिला जारी रहेगा, लेकिन जिस अंदाज में गेंदबाजों का तूफान आया, उसके बाद एक एक विकेट जिस तरह से बिखर गया रोहिंग्टन टीम का, वाकई शानदार गेंदबाजी। टीम का टोटल अगर देखा जाए तो 27 रन, 27 फॉर लॉस ऑफ 6 विकेट। इस नए बल्लेबाज हम देखेंगे शैलेश पाटिल को। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार है। एज लगी थी, इनर एज लगी थी, बल्ले के रडार में गेंद बिल्कुल नहीं आई थी। मिस टाइमिंग शॉट जरूर खिला था, दूसरी रन के लिए धोखा हो सकता है। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल था दोनों बल्लेबाजों के बीच। पहली रन इतनी तेजी के साथ ली गई थी, उसकी वजह से दूसरी रन आसानी के साथ तब्दील हुई। इसी के साथ 4 ओवरों का मुकाबला, यहाँ पे 4 ओवरों का खेल समाप्त हो चुका है। अंतिम 1 ओवरों का जो कि खेल शेष है, और इस 1 ओवरों में अब रनों की रफ्तार को बढ़ाना बिल्कुल जरूरी होगा कैलाशवासी अरुण क्रिकेट टीम रोहिंटन को, क्योंकि टीम का टोटल अगर देखा जाए तो 4 ओवर की समाप्ति के बाद 29 रन, 29 फॉर लॉस ऑफ 6 विकेट। रुपेश जामकर ने क्या गेंदबाजी की है, 2 ओवर में 12 रन देकर 4 विकेट। क्या जबरदस्त गेंदबाजी का सिलसिला रखा, क्या जबरदस्त गेंदबाजी की है, ताकतवर गेंदबाजी रुपेश जामकर की। उसकी बदौलत हम देखेंगे अभी तक 4 ओवरों में 29 रन बना पाई है रोहिंटन टीम। अंतिम स्लॉग ओवर की इस गेंद पर कितने रन, इस ओवर में कितने रन आएंगे देखना जरूरी होगा। पूरी टीम इकट्ठा हो चुकी है, आरसी सीरीज टीम। आरसी सीरीज टीम पूरी इकट्ठा हो चुकी है। अंतिम गेंदबाजी किसे सौंपी जाएगी, और इस अंतिम ओवर में कम से कम 20 रन रोहिंटन टीम के लिए अपेक्षित होंगे। क्या 20 रन बनाएगी रोहिंटन टीम, या फिर गेंदबाजों का वही सिलसिला विकेटों का जारी रहेगा मैदान के अंदर। एमएलए ट्रॉफी 2021 प्रशांत दादा ठाकुर के नाम से जानी जाने वाली ये प्रतियोगिता, जिसमें कि मुख्य ऑर्गेनाइजर हम सुभाष जेटू पाटिल और अशोक पाटिल साहब को देखेंगे। और काफी बढ़िया यहाँ पे मेहनत की है करतेश्वर भिंगार टीम के सभी खिलाड़ियों ने, और इस शानदार मुकाबले को ऑर्गेनाइज किया है। इस दौरान हमारे जो कि पूर्व फर्स्ट सिटीजन, पूर्व प्रथम नागरिक के रूप में जाने जाने वाले नीलेश पवार सर यहाँ पे आ चुके हैं। सर दिल से स्वागत करना चाहूंगा, मोस्ट वेलकम। इस भिंगार ग्राम पंचायत के पूर्व सरपंच रह चुके हैं नीलेश पवार सर। वंस अगेन आपका दिल से स्वागत करना चाहूंगा एमएलए ट्रॉफी 2021 में, आपका दिल से स्वागत। अंतिम ओवर जीतू जामले, पहली गेंद स्लोअर टाइप की इस गेंद को ब्रश किया था, डायरेक्ट हिट करने का प्रयास भी था, बाल बाल बचे। इस दौरान 1 रन पूरी हुई, और इस 1 रन के साथ टीम का टोटल हो चुका है 30 रन, 30। लेकिन अब रनों की रफ्तार को बढ़ाना पड़ेगा रोहिंटन टीम के बल्लेबाजों को, क्योंकि इस ओवर में कम से कम 20 रन आएंगे तो कम से कम 5 ओवरों में 10 की औसत से 50 रन तो बन पाएंगे। लेकिन क्या ऐसे होने देंगे गेंदबाज जीतू जामले। आयुष्यूरी शॉट एंड की तरफ से गेंदबाजी कर रहा है अंपायर संतोष चौधरी के दाहिनी छोर से तैयार। हियर इज नेक्स्ट वन, बिल्कुल ब्लाइंड शॉट, आउटसाइड द ऑप्शन डिलीवरी जरूर की थी, लेकिन बल्लेबाज के शॉट में बिल्कुल कॉन्फिडेंस नहीं था। जगह पे खड़े रहे और छेड़खानी करना चाहते थे दूर जाने वाली गेंद के साथ, और यह अंपायर द्वारा वाइड करार दिया गया। अतिरिक्त रन संख्या से टोटल बने 31 रन, 31। इस गेंद को छोड़ा जरूर है, लेकिन अंपायर देखिएगा मुस्कुराई, यहाँ पे शक की नजरिए से देखा गया था स्ट्राइक एंड के बल्लेबाज को नॉन स्ट्राइक मेन अंपायर की तरफ, लेकिन अंपायर ने तमाम सबूत और गवाहों को मद्देनजर रखते हुए इस गेंद को बिल्कुल सही साबित किया, और ये निकली डॉट गेंद। फिर एक बार, लेकिन इस बार वाइड, आउटसाइड द ऑप्शन ज्यादा गेंदें डाली जा रही जीतू जामले द्वारा, लेकिन इस बार अंपायर द्वारा इस गेंद के ऊपर दंडित किया जाएगा गेंदबाज को। 1 रन से अतिरिक्त टीम का टोटल 32 फॉर लॉस ऑफ 6 विकेट।
थोड़ी सी खराब गेंदबाजी जरूर देखने को मिली जीतू जामले द्वारा। अभी तक 2 गेंदें वाइड फेंकी गई है। फिर एक बार तैयार जीतू, फुल टॉस गेंद जरूर थी, यहां पे रनआउट का खतरा हो सकता है। यस विकेट यहां से फिर एक बार लौटना पड़ेगा बल्लेबाज को। दोस्तों प्रारंभिक 2 बल्लेबाज रोहिंटन टीम के आउट होने के बाद जिस तरह से बारी बिखरी है रोहिंटन टीम की, तो बिल्कुल खराब क्रिकेट यहां पे देखने को मिला रोहिंटन टीम का। और मैं हमेशा कहता हूं कि क्रिकेट किसी एक की जागीर नहीं होती। क्रिकेट के ऊपर 11 खिलाड़ियों ने उसी ताकत के साथ खेलना होता है। एक दिन चिनू पाटिल नहीं खेला, एक दिन रुपेश पाटिल नहीं खेला, तो बाकी के बल्लेबाजों ने अपने ऊपर वो जिम्मेदारी लेनी बेहद जरूरी होती है। वाह क्या शॉट खेला है, शानदार स्ट्रोक, क्या खूबसूरत साउंड आया था टप करके, और गेंद गई लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। अड़तीस रन बन चुके हैं। छक्के ने थोड़ा सा यहाँ पे जो कि कंफर्टेबल लगने लगा है अब रोहिंटन टीम के खेमे में। जो पूरी तरह से अगर रोहिंटन टीम मेरे बाई छोर पर बैठी है, पूरी तरह से शमशान की तरह सन्नाटा छाया हुआ था। छक्के ने थोड़ी सी खुशी की लहर और थोड़ा सा चेहरे पर नूर आया है। इस वक्त हम देखेंगे टीम का टोटल हो चुका है 38 रन। फिर एक बार बढ़िया स्ट्रोक खेलना चाहते थे बैकवर्ड स्क्वायर लेके क्षेत्र में, वहां पे खिलाड़ी तैनात दूसरी रन के लिए दौड़ना चाहते हैं। ये देखिएगा दूसरी रन के लिए तू मैं जरूर हुई थी और बचाना चाहते थे, स्ट्राइक में खिलवाना चाहते थे बल्लेबाज को। मंसूबा तो कामयाब हुआ है, लेकिन अब कुछ गेंदें विशेष है। आठ विकेटें जा चुकी है रोहिंटन टीम की, और इस ओवर की महज कुछ गेंदें शेष है। सामने है बल्लेबाज रोहिंटन टीम के रोहन पाटिल, जिन्होंने छक्का दागा था अभी 4 गेंदें और 8 रनों की शानदार पारी को अंजाम दे रहे रोहन पाटिल को बचाया है। और मराठी में कहा जाता है ना दोस्तों की लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जिवंत राहणं गरजेचं आहे। त्याप्रमाणे या खेळाडूवर विश्वास ठेवलाय आणि त्याला जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे नॉन स्ट्रायकिंगच्या खेळाडूंनी। पूर्ण विश्वास ठेवला या रोहन पाटिल खेळाडूवर, लेकिन क्या करता है ये रोहन पाटिल। अंतिम कुछ गेंदें शेष है और रनों की जरूरत, तो रनों की भूख रहेगी यहाँ पे रोहिंटन टीम को। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार है। हो क्या लाजवाब स्ट्रोक, ऑन साइड में खेल दिया। Absolutely brilliant stroke. This is the maximum awesome and big hit. 6. पैंतालीस रन बन चुके हैं, 46 रनों की जरूरत है जीतने के लिए, और बेस्ट ऑफ लक देना चाहेंगे दोनों टीमों को। एक तरफ रहेगी रोहिंटन तो एक तरफ रहेगी रीस टीम। 46 रनों की जरूरत है। पहली और अंतिम गेंद थोड़ी सी महंगी साबित हुई थी। पहले गेंद में आए थे 15 रन और अंतिम गेंद में आए थे 16 रन। उसकी बदौलत रोहिंटन टीम 45 रनों तक सफर तय कर पाई है और 46 रनों का पीछा करना है बल्लेबाजी करते हुए इस वक्त आरसी सीरीज टीम को। तो आरसी सीरीज टीम इस वक्त बल्लेबाजी के लिए तैयार रहेगी। 46 रनों का पीछा करना है दोस्तों। क्या उतार चढ़ाव आएंगे इस मुकाबले में, क्या रंग बदलेगा क्रिकेट, देखा जाएगा। लेकिन सामने है यहाँ पे माची प्रबल गढ़, हम देखेंगे सह्याद्री का
बिल्कुल बिल्कुल सह्याद्री की पर्वतरांग है यहाँ पे और उसके बीचों बीच ये खूबसूरत मैदान भिंगार गांव का और एक बेहतरीन क्रिकेट का आयोजन किया है एमएलए ट्रॉफी 2021 में 2021 में। तर मित्रांनो आपल्या ह्या मैदानामध्ये आपण पाहू शकता आमचे अशोक घोगरे साहेब यांच्या माध्यमातून चविष्ट वडापावचं उत्कृष्ट दुकान आपल्याला पाहायला मिळेल। ज्यांना कुणाला खायची इच्छा असेल तिथे जाऊन आपण वडापावचा आनंद घेऊ शकता। तो दोस्तों 46 रनों की जरूरत है। उस 46 रनों का पीछा करते हुए क्या हलचल मचेगी बल्लेबाजी में? बल्लेबाज हावी होंगे या फिर गेंदबाज रोहिंग्टन टीम के हावी हो सकते हैं गेंदबाजों के ऊपर? इसकी आंखों देखी कहानी, एक खूबसूरत आवाज हमारे साथी हमारे हम सफर, एक स्वीट वॉइस ऑफ बाजिवली जीत यहाँ पे सार्डेकर, हमारे गीतेश सार्डेकर की जुबानी। धन्यवाद। तर धन्यवाद रोशन सपकाल सर। तर विनंती केली जाते रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य राहुल पाटील देवलोली, त्यानंतर देवेंद्र माळी सावळे यांना मात्र विनंती केली की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। तर आजच्या या सकाळच्या सत्रामधील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। तर पहिल्या अंकामध्ये पाहिलं आपण 45 धावा जमाव केल्या। प्रथम फलंदाजी करत असताना कैलासवासी अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन यांच्या माध्यमातून 46 धावांचं आव्हान उभं केलंय। 30 चेंडू आणि 46 धावा। रोहिंजन संघ म्हटला तर एक अष्टपैलू कामगिरी करणारा चिनूचा संघ आपण पाहतोय। तळोजा विभागातील एक दर्जेदार खेळ करणारा हा संघ, तर दुसऱ्या साईडला तेवढ्याच ताकदीचा संघ पाहतोय शंकरचा संघ अर्थात आरसीसी रिस संघ। आपण दोन दिग्गज संघ, एक खाळापूर तालुक्यातील तर दुसरा आपण पाहतोय एक पनवेल तालुक्यातील। तर नक्कीच आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य राहुल पाटील यांचं येथे आगमन होत आहे। त्यांचं या मंचाच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने स्वागत केलं जात आहे। तर नक्कीच आपण पाहतोय आमदार चषक 2021चं हे भव्य दिव्य आयोजन या विभागातील एक मोठी स्पर्धा आणि नक्कीच त्याला प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं असेल ते सुभाषजी पाटील, माजी सरपंच गुरुराम पंचायत भिंगार, तसेच अशोकजी पाटील आणि सर्व कर्तेश्वर टीमचे सर्व मेंबर। 30 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान इथे संपुष्टात येईल का आरसीसी रिस संघाकडून, की पुन्हा एकदा गोलंदाजीच्या जोरावर हे मैदान मात्र राखलं जाईल? ते कैलासवासी अरुण क्रिकेट क्लब रोहिंजनच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय चिनू पाटील, मॅन फ्रॉम रोहिंजन। पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यास सज्ज। तर ऑन स्ट्राईक पाहतोय शंकर पारंगे, तर नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय निखिल जांभळे। असे दोन दिग्गज खेळाडू मात्र मैदानात सरकताना दिसतात। सलामीची जोडी कशा रीतीने खेळ खेळला जाईल या पहिल्या मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहिलंय। 1 लाख धनराशी असणारी स्पर्धा आणि नक्कीच हा स्पर्धेचा चौथा दिवस कोण आपलं सुपर 8 मध्ये प्रवेश करेल? दोन दिग्गज संघ एकमेकांपुढे उभे ठाकले असताना केलेला हा संयम
पंचांकडून इशारा येतोय गेम इज ऑन. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. चेंडूचा फुलटॉस चेंडू लॉफ केला जातोय. चेंडू लॉंग ऑफ मध्ये अडवला जातोय. उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र सिंगल एकटवली जाते आणि एक धावेने श्री गणेशा केला जातोय. इथे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करत असताना आरसीसी रीस संघाची संयमी सुरुवात शंकर पारंगेचा आम्ही खेळ पाहिलाय. कित्येक वेळा या खेळाडूने पूर्णपणे प्रभावित केले रायगड टेनिस क्रिकेट पटलावरचा. तर नक्कीच नो बॉल इथे तर नक्कीच आयोजकांकडून सांगण्यात येते सर्व टीमसाठी की रिव्ह्यू कोणाला देण्यात येत नाही. जर अंपायरने घेतला तरच रिव्ह्यू दिला जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच सर्व संघांना विनंती केली जाते जर अंपायर रिव्ह्यू असेल तरच रिव्ह्यू दिला जाईल. जर खेळाडूने रिव्ह्यू मागितला तर दिला जाणार नाही याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. तर या स्पर्धेसाठी नक्कीच आम्हाला इथे उपस्थिती लाभले सन्माननीय अतिथी बालचंद्र दादा पाटील डोंबिवली, त्यानंतर राजकुमार भाई म्हात्रे कुटारी, तर नक्कीच हाईट फॅक्टर इथे चेक केला जाईल. पंचांच्या माध्यमातून इथे रिव्ह्यू देण्यात आलाय. तर लालचंद पाटील डोंबिवली, त्यानंतर राजकुमार भाई म्हात्रे खुटारी यांचं थोड्याच वेळात या मंचाकडे आगमन होईल. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच हे असलेलं प्रेम आपण पाहतो. अशोकजी पाटील असतील, सुभाषभाई पाटील असतील की यांच्यावर असलेलं आपण प्रेम पाहतोय आणि पहिल्या चेंडूवर थोडीशा हाईट फॅक्टर इथे पाहायला मिळतोय. नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय आणि तो रिव्ह्यू मात्र इथे चेक केला जातोय. आपण पाहतोय WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र लाईव्ह दाखवण्यात येत आहे. WTC लाईव्हच्या माध्यमातून हा नो मात्र चेक केला जातोय. तर आमदार चषक 2021 दमदार आयोजन आपण पाहतोय आणि रिव्ह्यू इथे घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून. तो रिव्ह्यू इथे चेक केला जातोय यूट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक घरबसल्या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. तर इथे शुभ आगमन पाहायला मिळत आहे. सन्माननीय अतिथी लालचंदजी पाटील डोंबिवली, त्यानंतर राजकुमार भाई म्हात्रे खुटारी यांचं मात्र या मंचाकडे आगमन होत आहे. त्यांचे या स्पर्धेचे आयोजक अशोकजी पाटील आणि सुभाषजी पाटील यांच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. या पण मंचावर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत मात्र नक्कीच केलं जाईल. तर पंचांकडून इशारा येते 9चा 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि विनंती केली जाते सर्व खेळाडूंना की फक्त अंपायर जर थर्ड अंपायर मागितला तरच दिला जाईल. कुठल्याही प्लेयरला थर्ड अंपायर दिला जाणार नाही. अंपायर कॉललाच थर्ड अंपायर दिला जाईल. 1+1 अशा 2 धावा मिळतील. अतिशय शिस्तबद्ध खेळ चिनू पाटीलच्या रोहिंजन संघाने कित्येक वेळा केलाय आणि आजही निर्णय मात्र चौथा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवर चिनूचा हा चेंडू इथे बॅटकटची वर फर्स्ट स्लिप मधला चेंडू जातोय सीमा रेषे लगत.
4 धावांसाठी चौकार. अशोक पाटीलच्या घोड्यावरून प्रमुख पाहुणे येणार. सुनील पाटील तर बॅटची कडा घेत चेंडूने मात्र सीमारेषा घातले. 4 धावांनी मात्र अकाउंट ओपन केले गेले. ते निखिल जांभळेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पाहतोय 6 या अंकावर. चिनू पाटीलकडे पूर्णपणे वर्चस्व असलेल्या गोलंदाजी मार्कवर, कारण ओळख हे चिनूची डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, अपील केली जाते. इथे अपील केली जाते, मात्र अपील मात्र फेटाळली जाते. पंचांवर दबाव होणे, पंचांनी जर थर्ड अंपायर दिला तरच घेऊ शकता, तुम्ही मागू शकत नाही. तर नक्कीच आम्ही विनंती केली जाते पुन्हा आयोजकांकडून. तर इथे मात्र निर्धाव चेंडू होतं. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तिथे स्थिर आपण पाहतोय 6 या अंकावर. 46 धावांचं टार्गेट आहे. 30 चेंडू आणि 46 धावा कशा उभारल्या जातील. आणि चिनू पाटीलचा विचार करायला गेलो, गोलंदाजी ही रुंजन संघाची जमेची बाजू आपण पाहतोय. अगदी शौर्य चषकामध्ये या प्रभावित केलं होतं चिनूने, आणि आज मात्र तशीच गोलंदाजी. इथे चुकी केली जाते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय आणि जीवदान दिलं जात आहे ते निखिल जांभळे या फलंदाजाला. नक्कीच थोडीशी कॉलिंग खराब झाली होती, तर फायदा झाला असता जर डायरेक्ट हिट झाला असता, परंतु इथे मात्र थोडीशी कलेक्टिंग चुकीची झाली आणि जीवदान दिला गेलाय ते निखिल जांभळे या गोलंदाजाला. जबरदस्त गोलंदाजीचा स्पेल आपल्याला पाहायला मिळतो. चिन्नू पाटील मध्ये असणारी पोटेन्शियल पॉवर, आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता मात्र सिद्ध केली जाते. सुरेख गोलंदाजीचा नमुना दाखवला जातोय तो चिन्नू पाटीलच्या माध्यमातून. रोखून धरलाय, एक चौकार वगळता सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय चिन्नूच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने यावेळी अति वेगाने टाकला होता. ऑफ स्टिकला चेंडू डिलिव्हर केला. ही ओळख आहे चिन्नू पाटीलची. का आपण कशासाठी ओळखलं जातं याचं जिद्द जागतं उदाहरण म्हणजे चिन्नू पाटील. पुन्हा एकदा सलग तिसरा चेंडू निर्धाव येतोय. सुरेख गोलंदाजी केली जाते. गुणवत्ता ठासून भरलेला हा खेळाडू मात्र एक अस्त्र बाहेर काढायला सुरुवात केली. प्रत्येक चेंडू वेगळ्या व्हेरिएशन मध्ये टाकण्याचा माणूस मात्र सफल होतोय. काय दर्जेदार कमांडमेंट. एक चेंडू खाली राहतोय तर एक चेंडू उचली घेतोय. सुरेख गोलंदाजी केली जाते. चिन्नू पाटीलने रोखून धरलंय, पूर्णपणे स्तब्ध ठेवलं जाते. निखिल जांभळे या फलंदाजाला एक चौकार जरूर आला पस्लिपच्या दिशेने, परंतु पुढचे 4 चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यश आलंय ते चिन्नूला. पुन्हा एकदा ऑफ स्टिकला डिलिव्हरी केली. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजी केली जाते. हॉट स्पेल ऑफ द चिन्नू पाटील. या षटकामध्ये फक्त जमवल्या जातात त्या 6 धावा, म्हणजे पहिलं षटक गाजवलंय चिन्नू पाटीलने, अर्थात रोहिंजन संघाने. येणारे 24 चेंडू आणि गरज असेल ती 40 धावांची, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी राखणं गरजेचं आहे. तर मी म्हटलं होतं अगोदरच की रोहिंजन संघ म्हटला तर जमेची बाजू आहे ती गोलंदाजी, आणि तीच गोलंदाजी मात्र सत्यात उतरवण्याचं काम मात्र केलंय ते चिन्नू पाटील या गोलंदाजाने. आणि पूर्णपणे जी शंकर फारंगेची टीम आपण पाहतोय, RCC टीम, या संघाला थोडस जरी कुठेतरी कमतरता येताना पाहतोय फलंदाजीमध्ये. आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागले बिनबाद 6 या अंकावर. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती तब्बल 40 धाव्यांची. आपण पाहतोय आमदार चषक 2021चा हे दमदार आयोजन. त्यातील आजच्या 4थ्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना पाहतोय. कैलासवासी अरुण 11 रोहिंजन विपक्ष RCC रिस. 2 दिग्गज संघ एकमेकांपुढे उभे ठाकल्यात असताना केलेला हा संघर्ष, तर नक्कीच कोणाचा संघर्ष, ज्याचा संघर्ष मोठा त्याचा नक्कीच विजयी तेवढाच मोठा होईल. आणि कोण इथे मैदान राखेल, कोण आपली उपांत्य फेरी गाठेल ते येणारे 24 चेंडू सांगून जातील. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धाव्यांची गरज असताना सांघिक कोट्यातील दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय रुपेश पाटील, मॅन फ्रॉम रोहिंजन. ऑन स्ट्राईक पाहू शकाल शंकर पारंगे. पहिला चेंडू खोलवर टाकला होता, लॉब करायचा होता शंकर, आणि शंकर पारंगेच्या बॅटमध्ये चेंडू येत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धावने धावसंख्या तिथे असते. धावसंख्या येते बिनबाद 6च्या घरात. जोपर्यंत शंकर मैदानात असेल तोपर्यंत मात्र पूर्णपणे RCC रिस संघ
मॅच मध्ये असेल. यावेळी लॉफ केलाय, लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू उचलणार, फेकणार आणि खूप अवधीनंतर तब्बल 5 चेंडू नंतर सिंगल जोडली जाते धावफलकाला. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 7 या अंकावर. सुरेख सुरुवात करून दिले चिन्नू पाटील या गोलंदाजाने. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत रुपेश पाटील मात्र आपले अस्त्र टाकत असताना या मैदानामध्ये इथे चुकी केली फलंदाज, कॉलिंग चुकली आणि रनआउटच्या स्वरूपात क्रिकेटमधली सर्वात घाणेरडी विकेट टाकली जाते आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. निखिल जांभळे बॅक टू पेव्हलियन, मॅन फ्रॉम रिस. तर नक्कीच आपण पाहिलं पाठीमागच्या पहिल्या सत्रामध्ये गणेश पारंगे येणारा नवीन फलंदाज की ज्याने एक षटकामध्ये 15 धावा खर्ची घातल्या होत्या, त्याच धावा इथे मात्र वसूल कराव्या लागतील. या गणेश पारंगे या फलंदाजाला डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज मात्र खेळ चांगला करावा लागेल. रिस संघाला पुढे मोठे फटके इथून जर येत नसतील तर नक्कीच थोडासा कुठेतरी दबावामध्ये येऊ शकतो तो RCC रिस संघ. रोहिंजन संघाचा विचार करायला गेलो, अतिशय चांगला खेळ केला होता. सूर्य चषक पोंजाच्या मैदानामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी हा ठरला होता संघ आणि त्याच ताकदीने उतरत असताना या विभागामध्ये दर्जेदार गोलंदाजी केली जाते ती रुपेश पाटीलच्या माध्यमातून. डावखुरीच्या समोर डावखुऱ्या असला तर नक्कीच प्लस पॉइंट असतो तो फलंदाजासाठी. इथे कट केला जातोय, क्षेत्ररक्षक तिथे गॅप शॉट सिलेक्शन, नो मॅच लँड, चेंडू फरार. अजून एक येतोय दणदणीत चौकार गणेश पारंगेच्या. कालही डावखुऱ्याच्या समोर डावखुरा होता. सिद्धेश कोळीने जबरदस्त खेळी केली होती गव्हाण कोपर संघाने आणि तसंच गणेश पारंगे पहिल्या चेंडूवर आपली आक्रमकता सिद्ध केली जाते. 11 धावा धावफलकार. दुसरा चेंडू लॉब केलाय, गुटका टेक, तमाशा देख, चेंडू फरार, स्क्वेअर लेगच्या डोकर, दणदणीत षटकार. तर नक्कीच आता हृदय धडकत असेल ते रोहिंजन संघाचं, कारण येणारे 2 मोठे फटके या सामन्यात बरंच काही सांगून जातात. बरंच काही म्हटलं तर पारी उलटवण्याचं काम देखील गणेश पारंगे करू शकतो हे मात्र दाखवून दिलंय. संघाची धावसंख्या पोहोचले 17 या अंकावर. येणारे 19 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. जे समीकरण होतं 24 चेंडू 40 धावा, ते समीकरण थोडंसं हलकं होताना दिसतंय. अतिवेगाने टाकला, इष्टरक्षक थोडासा चकला गेला आणि नक्कीच इथे लेग बिफोरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल 18 या अंकावर. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 28 धाव्यांची, म्हणजे 9.33 ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये राखणं इथे गरजेचं असेल. ते मात्र RCC रिस संघाला डीजे. षटकांचा वाजवी खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते. 18 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. चिन्नू पाटीलच्या 6 धावा. दुसऱ्या षटकामध्ये रुपेश पाटील जरूर एक
12 धावा मात्र खर्ची घातल्या. अशा एकूण 18 धावा धावफलकावर लागल्या जातात. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 28 धावांची. पाठला करायचा 46 धावांचा. पहिला चेंडू अतिवेग टाकला होता. गुडलाईन स्पॉटवर चेंडू टेक ऑफ करायचा होता आणि सरळ चेंडू गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच हे निर्णायक षटक असेल. इथून जर कमी धावा चिन्नू पाटीलच्या गोलंदाजीवर जात असतील तर थोडासा दबाव वाढू शकतोय. तो RCC रीस संघाच्या बाजूने सुरेख गोलंदाजी केली जाते. आपल्या ताफ्यातील एक एक चेंडू एक एक अस्त्र बाहेर काढायला सुरुवात केली गेली. यावेळी कट करायचा होता. पंचांचा आशाचा निर्णय पंचांकडे पाहिलं होतं. नक्कीच अपील जरूर केली होती परंतु अजून एक येतोय निर्धाव चेंडू. वेगाने प्रभावित केलंय. उंच शरीरात यष्टीचा आपण हा गोलंदाज पाहतोय. अतिवेग हा या गोलंदाजाचं प्रमुख अस्त्र आणि त्या अस्त्रावर स्वार होऊन त्या गतीवर स्वार होऊन केलेली गोलंदाजी नक्कीच इथे पूर्णपणे प्रभावित केली जाते. पूर्णपणे प्रभावित तर वरचढ ठरली जाते. मी तर म्हणे RCC रीस संघाच्या सुरेख गोलंदाजी चिन्नू पाटीलच्या माध्यमातून. यावेळी लॉफ करायचा होता. सुरेख गोलंदाजी काय दर्जेदार गोलंदाजी केली जातो का आपण ओळखतो आणि कशासाठी तर पहिल्या बाउंडची पहिली वॉर्निंग दिली जाते चिन्नू पाटीलला आणि लगातार 3 निर्धाव चेंडू खेळला किती धोक्याचं होऊ शकतं त्या RCC रीस संघासाठी. नक्कीच जर मोठे फटके येत नसतील तर एकेरी दुहेरी धावांकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यावेळी डान्सिंग डाऊन द क्रिकेट करायचं होतं. बॅटची एज घेतली. मोठा मासा गेलेला. गणेश पारंगे बॅक टू पेव्हलियन. मॅन फ्रॉम रीस. सुभाष पाटील क्रिकेट संघ भिंगारवाला आमदार चषक आयोजित केला. क्रिकेट वीरांनो कर्पेश्वर मैदानी चालला. भेटू अशोकजी पाटलाला. क्रिकेट वीरांनो कर्पेश्वर मैदानी चालला. भेटू अशोकजी पाटलाला. क्रिकेट वीरांनो कर्पेश्वर मैदानी चालला. भेटू अशोकजी पाटलाला. क्रिकेट वीरांनो कर्पेश्वर मैदानी चालला. थँक्यू. तर नक्कीच या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय अशोकजी पाटील सुभाष जेटू पाटील यांच्या विद्यमानाने आयोजित केलेली एक भव्य दिव्य स्पर्धा. इथे मात्र थोडंसं समीकरण आपण पाहिलं गेलं. जो सलामीला आलेला शंकर पारंगे त्याला जास्त वेळ स्ट्राईकवर राहणं गरजेचं होतं परंतु स्ट्राईकपासून वंचित ठेवले गेलं. अवघे 3 चेंडू या पारीतले खेळले शंकर पारंगे या फलंदाजाने की अपेक्षा असणार पूर्णपणे RCC रीस संघाला. शंकर पारंगेचा खेळ आम्ही कित्येक वेळा पाहिलाय की मोठमोठे फटके मारणं ही त्याची आक्रमकता इथे सिद्ध करावी लागेल. तर संघाची धावसंख्या पाहतोय 18च्या घरामध्ये सुस्थितीमध्ये थोडा कुठेतरी जावं लागेल त्या RCC रीस संघाला. सुरेख गोलंदाजी ऑफस्टिक लगत चेंडू डिलिव्हर केलाय. सलग 5 चेंडू मात्र निर्धाव टाकण्याचं काम या चिन्नू पाटीलने केलंय आणि ही चिन्नू पाटीलची ओळख आहे. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून आपण कशासाठी ओळखलं जातं याचं जिद्द जागतं उदाहरण देत असताना तर नक्कीच हा शेवटचा चेंडू जर निर्धाव आला तर या स्पर्धेतील पहिली मात्र निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळेल. तर काय घडतंय पाहूया. समीकरण बनलंय 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. ऑन स्ट्राईक पाहतोय संघाचा कर्णधार मुकेश मुंडे मात्र सज्ज असेल. यावेळी हलक्या हाताने सन्मान दिलाय. कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध चेंडूला काढलं जात आहे. जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. 19 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 27 धावांची. हॅलो, धन्यवाद गीतेश सर. आपण पाहतोय अगदी मैदानामध्ये जी एंट्री होते रॉयल एंट्री ज्याला म्हणूया आपण, कारण खुटारीचे आपण पाहतोय सर्व परिचित असणारे सर्वांचे लाडके आदरणीय राजकुमार भाई म्हात्रे यांचे या मैदानावरती आगमन होतंय. सन्माननीय लांचल पाटील डोंबिवली यांचा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसमवेत सन्माननीय अशोक नारायण पाटील या स्पर्धेचे आयोजक यांच्या समवेत आपण पाहतोय ग्राउंड मध्ये रॉयल एंट्री पाहायला मिळते. संदेश भाई लहाने त्यांची सर्व टीम या सर्वांच्या समवेत सन्माननीय राजकुमार भाई म्हात्रे खुटारी यांचं मात्र मैदानावरती दणक्यात आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम करतो सर तुमचं या मैदानावरती. सन्माननीय अशोक पाटील सन्माननीय सुभाष पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामने आणि या सामन्याला आपण पाहतोय उपस्थिती लाभली जाते ते सन्माननीय अतिथी राजकुमार भाई म्हात्रे खुटारी यांचं आगमन होतोय. सन्माननीय अशोकजी नारायण पाटील यांच्या समवेत संदेश भाई लहाने यांच्या समवेत सर्व त्यांची टीम
सर्व प्रतिनिधी आपण पाहतोय रॉयल एंट्री या मैदानावरती पाहायला मिळते। भिंगार गावामध्ये मनपूर्वक अभिनंदन आभार व्यक्त करतो सन्माननीय प्रमुख अतिथी राजकुमार भाई म्हात्रे खुटारी, त्यांच्या समवेत संदेश भाई लाने, अशोक भाई पाटील या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं मी मंचावरती मनपूर्वक स्वागत करतो। आमदारही भेट देणार अरुण शेठ भगत येथे सामना बघायला मोठे भिंगार गावाला क्रिकेट वीरांनो कर्तेश्वर मैदानी चाला भेटू अशोकजी पाटलाला क्रिकेट वीरांनो कर्तेश्वर Thank you, DJ. मैदानी चाला भेटू अशोकजी पाटलाला। थँक्यू डीजे। तर आपण नुकतीच एंट्री पाहिली, दमदार नेतृत्व आपण पाहिलं सन्माननीय राजकुमार भाई म्हात्रे खुटारी, त्यानंतर सन्माननीय अतिथी लालचंदजी पाटील डोंबिवली, त्यानंतर त्यांच्या समवेत संदेशजी लाने भिंगारवाडी, त्या या स्पर्धेवर असलेले प्रेम आपण पाहतोय। अशोकजी पाटील आणि सुभाषभाई पाटील यांच्यावर असलेले प्रेम आपण पाहतोय की प्रत्येक क्षेत्रामधील व्यक्तिमत्व इथे या मंचावर येतात, या स्पर्धेसाठी भेट देतात। अशा सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा आयोजकांच्या मार्फत सर्वांचं स्वागत करतोय आणि मॅचकडे घेऊन चलतोय। RCC रिज बनाम आपण पाहतोय कैलासवासी अरुण 11 रोहिंजन संघ पहिल्या 3 षटकामध्ये फक्त जमवल्या गेल्यात 19 धावा, टार्गेट होतं 46 धावांचं आणि तेच समीकरण येऊन ठेवलंय 12 चेंडू आणि 27 धावा। गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय सचिन कडू एक जुना जाणता एक्सपिरियन्स खेळाडू, मात्र गोलंदाजी ट्रॅकवर येतोय। पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपात वाईटच्या स्वरूपात 1 धाव धावफलकावर जोडली जाईल, संघाची धावसंख्या पोहोचेल ती 20 या अंकावर। जर चिनू पाटीलचा विचार करायला गेलो 2 षटकं हाताळली गेली ज्यामध्ये फक्त 7 धावा खर्च घेतल्या, म्हणजे एक दर्जेदार गोलंदाजी या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये टाकण्याचा विक्रम या गोलंदाजाने केलाय। तर सचिन कडू मात्र कशा रीतीने गोलंदाजी करेल। पहिला चेंडू लॉब केला जात आहे, क्षेत्र निवडलं जात आहे, मिड विकेटच्या डोक्यावरून लांब ब्लॉम षटकार। भाजपा प्रणित क्रिकेट सामने पाहण्यास गर्दी होणार अशोक पाटीलच्या घोड्यावरून प्रमुख पाहुणे येणार सुनील पाटील उभाच स्वागताला कार्यकर्ते होऊन गोळा क्रिकेट वीरांनो कर्तेश्वर मैदानी चाला भेटू अशोकजी पाटलाला क्रिकेट वीरांनो कर्तेश्वर मैदानी चाला भेटू अशोकजी पाटलाला। थँक्यू डीजे। तर नक्कीच या स्पर्धेचं मुख्य शीर्षक गीत आपण पाहिला आमदार चषक 2021चं हे दमदार आयोजन आपण पाहतोय। सुभाषजी पाटील, अशोकजी पाटील आणि कर्तेश्वर टीमचे सर्व मेंबर्स असतील यांच्या विद्यमानाने आयोजित केलेली शृंखला आणि सचिन कडूला पहिल्या चेंडूवर समाचार घेतला जातोय। मुकेश मुंडे आपलं नक्कीच स्वतः कर्णधार आहे आणि ती कर्णधार पारी मात्र खेळत असताना पहिल्या चेंडूवर मिडविकेटचं क्षेत्र दाखवलं गेलंय आणि या 6 धावीच्या मदतीने 26 धावा धावफलकावर लागल्या जातात। येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 20 धाव्यांची। कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। अतिशय चांगली स्पर्धा, या विभागातील एक मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी भव्य दिव्य स्पर्धा आमदार चषक 2021चं वर्ष आपण पाहतोय। तर नक्कीच इथं प्रशांत पाटील विद्यमान सदस्य गुरुराम पंचायत मोठे विंगार यांचे इथे आगमन होते, त्यांचे या मंचाच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने स्वागत केले जात आहे। तर सचिन कडू कशा रीतीने गोलंदाजी करेल यावेळी पंचांकडे अपील मागितली जाते आणि अपील इथे मात्र कंप्लीट केली जाते। मोठ्या विकेटचं पतन LBWच्या स्वरूपात इथे परतावं लागेल। मुकेश मुंडे बॅक टू पेवलॅन मॅन फॉर ब्रिज। कुणाची नावाचा आणि रायगडमध्ये धरा राहायो कुणाची नावाचा आमचे कुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाईचा आमची कुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाईचा। थँक्यू डीजे। तर नक्कीच दरारा आजही आणि उद्याही असेल यात मात्र शंका नाही,
कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य असतात असे आमचे राजकुमार भाई म्हात्रे कुटारी गावचे सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा अशा सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचा नक्कीच एक मोठा बोलबाला राहिलाय आणि यापुढे राहील यात मात्र तिलमात्र शंका नाही. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. थोडासा सामना युटर्न घेतोय की काय, कारण ज्या मुकेश मुंडेने षटकार लगावला होता त्याच मुकेश मुंडेला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली जाते का काय. सचिन कडूच्या माध्यमातून जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स मात्र इथे पणाला लावा लागेल, कारण जी चिनू पाटीलने गोलंदाजी केले 2 षटकामध्ये त्या कामगिरीवर मात्र पाणी फेरलं जाते की काय असं वाटत होतंय, परंतु कमबॅक केलं जात आहे सचिन कडूच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या पाहतोय 26 धावा. दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करत असणारा येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र गरज असेल ती 20 धाव्याची. नवीन येणारा 5व्या क्रमांकाचा फलंदाज पाहतोय मनीष कोळंबे ऑन स्ट्राईक असेल, तर सलामीला आलेला शंकर पारंगे नॉन स्ट्राईक एंडला. यावेळी मोठा फटका खेळण्याचा फुटवरचा अभाव पाहायला मिळाला. अति वेगाने चेंडूची डिलिव्हरी केली होती आणि सुरेख चेंडूची डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक एक चेंडू या स्पर्धेतील या सामन्यातील महत्वाचा असेल. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती तब्बल 20 धाव्यांची. संघर्ष केला जातो एक धाव्यांसाठी आणि ज्यांचा संघर्ष मोठा त्याचा विजयी तेवढाच मोठा असतो. पुन्हा एकदा सचिनचा चेंडू काय फटका नजाकत बरा खेळला जातोय. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन षटकार. बिग 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 षटकार. वाजे तर बॉलची पूर्तता करायची मैदानामध्ये हा षटकार मात्र या संजीवनी देतोय की काय RCC रीस संघाला. असं वाटलं एखादी सामना जिंकेल गोलंदाजीच्या जोरावर कैलासवासी अरुण इलियन रोंजन संघ, परंतु मुकेश मुंडेचा एक षटकार आणि मनीष कोळंबेला ठोकलेला हा एक षटकार, मनीष कोकंबेने ठोकलेला हा षटकार नक्कीच इथे नवसंजीवनी दिल्याचं काम करत आहे. संघाची धावसंख्या पाहतोय 32 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 8 चेंडू आणि गरज असेल ती जिंकण्यासाठी 14 धाव्यांची. शंकर पारंगे जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच या सामन्यामध्ये नक्कीच असेल तो RCC रीस संघ. गोलंदाजीवर थोडासा कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आक्रमण आणि आक्रमणाला मात्र इथे पसंती दिली जाते RCC रीस संघाकडून. सचिन कडूचा हा पुढचा चेंडू. यावेळी मात्र दांडी गोल विकेट नंबर 4 मैदानाच्या बाहेर. इथे परतावा लागेल मनीष कोकंबे बॅक टू पेव्हलियन मॅन फ्रॉम रिसगाव. तोला त्याचे कल्याण आई ठाणे रायगडची शान. मोठा असू दे कुणी लहान सगळेच देतन भाईला मान. सगळीकडे आज आवाज घुमतोय राजकुमार दादाचा. सगळीकडे आज आवाज घुमतोय राजकुमार दादाचा. आमचे पुतारी गावाचे लाडक्या राजकुमार भाईचा. आमचे पुतारी थँक्यू डुजन. तर 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात येणे होते सर्वे सुर्वे. तर नक्कीच एक षटकार ठोकल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळालं. आपण या गोलंदाजीचा विचार करायला गेलो. सचिन कडूचा पहिला चेंडू खराब चेंडूची डिलिव्हरी, दुसरा चेंडू षटकार, तिसरा फलंदाज बाद, त्यानंतर 4थ्या चेंडूवर निर्धाव चेंडू, परत 5वा चेंडू षटकार आणि परत 6व्या चेंडूवर मात्र एक विकेट मिळवण्यात यश आलंय. म्हणजे मनीष कोकंबेला रस्ता दाखवलाय तो तंबूचा. येणारे 7 चेंडू आणि गरज असेल ती 14 धाव्यांची. यावेळी मात्र
कडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, निर्णायक चेंडू होता या सामन्यातील, परंतु शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणं अपेक्षित होतं, परंतु निर्धाव चेंडू जातोय. 4 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. संघाची धावसंख्या पोहोचले ती 32 या अंकावर. 4 गड्याच्या मोबदल्यात येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 14 धावेंची. 6 चेंडू 14 धावा. कोण आपलं मैदान राखेल, कोण उपांत्य फेरी गाठेल, रिस संघ की रोंजन संघ, की नक्कीच येणारी वेळ सांगेल, येणारे चेंडू सांगेल. मैदानी चालला भेटू अशोकजी पाटलाला. तर नक्कीच थोडासा सामना मात्र कुठेतरी टर्न घेतोय की काय. 2 षटकार जे आले ते निर्णायक या सामन्यातील असतील, परंतु तेवढ्या मूल्यवान विकेट देखील मिळवल्या गेल्या. सचिन कडूच्या माध्यमातून येणारे 6 चेंडू आणि गरज असेल ती 14 धाव्यांची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. तर नक्कीच माझे साथी गुणलेखक अक्षय पाटील भिंगार नक्कीच या 4 दिवसामध्ये अचूक गुणलेखर याची कामगिरी इथे पार पाडताना दिसतात. तर 2 दिग्गज पंच संतोषजी चौधरी आणि अजित महाराज खुटले असे 2 दिग्गज पंच या स्पर्धेसाठी लाभल्यात. 6 चेंडू 14 धावा. ऑन स्ट्राईक असे शंकर पारंगे. बराचसा अनुभव या खेळाडूकडे आणि मोठे फटके मारण्याची ही आक्रमकता इथे सिद्ध करावी लागेल ती शंकर पारंगे या फलंदाजाला. तर गोलंदाजी मार्कवर संकेत पाटीलचा पहिला चेंडू. संकेत पाटीलचा पहिला चेंडू जागा जरूर बनवली होती, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही. ऑब्स्टिकला चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि पहिला चेंडू येतोय तो रोहिंजन संघाच्या बाजूने. एक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये नक्कीच थोडंसं वर्चस्व वाढू शकतंय ते रोहिंजन संघाचं. तर एखादा मोठा फटका इथे मात्र कलाटणी देऊ शकतोय तो RCC रिस संघासाठी. यावेळी खोलवर टप्प्याची डिलिव्हरी गॅप मात्र शोधली जाते. चेंडू फरार होणार सीमा रेषेबाहेर. दणदणीत चौकार. चारी बाजूला है बोलबाला, आमदार चषक भिंगार गावाला, आमदार चषक भिंगार गावाला. थँक्यू डीजे. नक्कीच सामना रोमांचक होताना दिसतोय. शंकर पारंगे मात्र थोडासा कुठेतरी बरसला जातोय. 5 चेंडू आणि 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज. चौकार दाखवलाय संयमी. पहिले 4 चेंडू केले होते, फक्त 2 धावा मात्र काढल्या होत्या शंकरने. त्यानंतर एक चौकार आलाय. नवसंजीवनी दिले. कल्लाटने देतोय की काय सामन्याला. या सामन्यामध्ये यावेळी लॉफ करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सक्सेसफुल होईल का, आणि सक्सेसफुल देखील होतोय. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 38 या अंकावर. येणारे 3 चेंडू आणि गरज असेल ती 8 धावेची. एखादा मोठा हिट या सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतोय RCC रिस संघाला. तर एखादी मोठी विकेट या सामन्याचं चित्र पालटू शकतंय ते रोहिंजन संघाच्या बाजूने. कोण मैदान जिंकणार, कोण उपांत्य फेरी गाठेल हा पडलेल्या प्रेक्षकांना प्रश्न. गोलंदाजीचा विचार करायला गेलो, अचूक लाईन लेन आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते ती संकेत पाटीलच्या माध्यमातून. चिनू पाटीलचे 2 षटक या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व राखताना दिसतात ते रोहिंजन संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने संकेत पाटील टू शंकर पारंगे. यावेळी शरीराचा वेध घेणारा प्रश्न. व्हेरिएशन दाखवलं जातंय. आपल्या ताफ्यातील एक अस्त्र बाहेर काढायला सुरुवात केली संकेत पाटीलच्या माध्यमातून. येणारे 2 चेंडू आणि गरज असेल ती 8 धावेची. हा चेंडू मात्र निर्णायक असेल. इथून जर मोठा फटका येत नसेल तर पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावर येईल तो मात्र रोहिंजन संघ. आणि जी गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये
गणेश पारंगेने 15 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये जितू जांभळेच्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 16 धावा. या धावा कुठेतरी मागण्या ठरताना दिसतात. इथे मात्र आरसीसी रिस संघाला 2 चेंडू 8 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज संकेत पाटील, मॅन फ्रॉम रोहिंजन ऑन स्ट्राईक पाहतोय. शंकर पारंगे आक्रमक आणि आक्रमक. यावेळी चांगला फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल की नाही आणि 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा येतोय सामन्याला कलाटणी देणारा हा चेंडू आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 40 या अंकावर. 1 चेंडू 6 धावा आणि नक्कीच इथे मात्र सामना बॅलन्स झाला तर नक्कीच इथं कंपल्सरी चेसिंग आहे. हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू 6 धावा. काय मॅच होती आणि काय येऊन ठेपले. 30 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज होती. असं वाटलं होतं की फलंदाजी करणारा रिस संघ सहजरित्या सामन्यात विजय मिळवेल. त्यानंतर पाहिलं आपण 24 चेंडू 40 धावा. त्यानंतर पाहिलं आपण 18 चेंडू 28 धावा आणि त्यानंतर 12 चेंडू आणि 26 धावा आणि तेच समीकरण येऊन ठेपलं होतं. 6 चेंडू 14 धावा आणि शेवटच्या क्षणाला तेच समीकरण येऊन ठेपलंय. 1 चेंडू 6 धावा. एकदा जोरदार दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस करतील. तर कारण नक्कीच 1 चेंडू 7 धावा, 6 धावांची गरज आहे. तर नक्कीच आपण जो आवाज ऐकला आमचे महागुरु गोरक्षनाथजी पवार, तर दोन्ही संघांच्या पासण्या फासफूस झाल्या असता एकदा जोरदार टाळ्या उद्या या सामन्यासाठी. 1 चेंडू 6 धावा. रोहिंजन का रिस का रोहिंजन आणि फटका येतोय. शंकर पारंगे 1 मॅन आर्मी शेवटपर्यंत लढला. मी म्हटलं होतं आक्रमण आणि आक्रमण आणि हीच ओळख आहे शंकर पारंग्याची. पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की आपण कशासाठी ओळखलं जातो आणि तेच केलं. पहिले 4 चेंडू फक्त 2 धावा काढल्या होत्या शंकर पारंगेने. शेवटपर्यंत लढला आणि विजय शेवटी आरसीसी रिस संघाच्या बाजूने झुकून दिला. तर या सामन्याचा सामना ठरतोय. नक्कीच दोन्ही संघांना विनंती केली जाते की आपण लाईन अप करूनच मैदान सोडायचं. जबरदस्त खेळ दोन्ही संघांनी केला.